नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर हे बघा, आज हे गेले होते फाट्यावरती आईन त्यांना सोडवायला. आईन ते गेले गावाला, मुलं पण गेले आई घेऊन. तर तिकडनं येताना मला थंडगार कोण घेऊन आले होते. त्यानंतर कोण खाल्ला आणि लागले आपल्या कामाला. तर आपलं काम आहे शेडमधलं क्लिनिंगचं. आज पाऊस झाल्यामुळे 2-3 दिवसापासून वावरात काही काम वगैरे नव्हतं. झाडू वगैरे पण मारून घेतलं आहे. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ पण अपलोड केला आहे, तो पण बघा. तर इथे माझी क्लिनिंग वगैरे झाली आहे. तर मला जायचं आहे चारा काढण्यासाठी, घास कटिंगसाठी. तर गाया वगैरे माझं शेडमध्ये आवरायचं चालू आहे. त्यांना असं वाटतं की मला खायलाच आणते. तर ते बघा कशा मस्त इथे उभे राहिल्या बाहेर येऊन. तर वातावरण एकदम थंडगार बाहेर झालं आहे. तर त्यांना वाटतं लगेच खोलते की काय ना, आम्हाला लगेच चारा खायला मध्ये घेते. तर लकी मस्त झोपला आहे. लकी रात्रभर जागे असल्यामुळे तो मस्त निवांत दिवसभर झोपलेला असतो. हे बघा झाली मस्त क्लिनिंग. आणि शेड पूर्ण असं पावसामुळे बघा किती ओलं ओलं झालं होतं. शेडमध्ये पण तसं दिसत होतं. आणि बाहेर मुरुम वगैरे पसरल्यामुळे पाणी काही राहत नाही. नाहीतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की खूप गड्डे असल्यावर त्या गड्ड्यांमध्ये पाणी थांबून राहायचं. तर आता सरळ रस्त्याला खाली निघून जातं. तर ढग वगैरे बघा का मस्त असे काळे ऊन आले होते. आणि नंतर आलाच पाऊस. तर चारा काढायला पण नाही जाऊन दिलं. तर पाऊस उघडल्यानंतरच आता चारा काढायला जावं लागणार आहे. तर पावसातच घास कापावं लागणार आहे. नेपेर गवत आहे पण ते सकाळी सकाळी कापतो, कारण की पाऊस संध्याकाळी आला तरी पण मग थोडंसं हे वाटतं. आणि सकाळी सकाळी खूप चिकचिक असल्यामुळे काही जात नाही. तर तेच नेपेर गवत कापून आणतात. तर सकाळी सकाळी घरातले कामं असतात त्यामुळे मी नाही जात. संध्याकाळी मी जाते तर घास कापून आणते. तर चला, असं होतं आजचा दिवस. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.